नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर आज आपण छोले भटुरे बनवतोय। तर एकदम परफेक्ट फुग्यासारखे भटुरे कसे तयार करायचे, त्याच्यासाठी डो कसा लावायचा आणि चणे एकदम झटपट पद्धतीने ट्रेडिशनल पद्धतीपेक्षा मी अशी एकदम झटपट पद्धत दाखवले, ज्याने मस्त असे चणे पण बनून तयार होतात आणि भटुरे एकदम परफेक्ट तयार होतात। तर त्यासाठी मी इथे अर्धा कप जो बारीक रवा असतो ना तो घेतलेला आहे, एकदम 0 नंबरचा। आणि रवा भिजेल इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। अर्धा ग्लास सारखं मी ते पाणी घातलंय। आता 15 मिनिटाची याला रेस्ट द्यायची। 15 मिनिटांमध्ये रवा आहे तो पाणी व्यवस्थित शोषून घेतो। तर इथे मी मोठी परात घेतली आणि त्याच्यामध्ये मैदा आहे तो मोजून घेते। 2 कप मैदा इथे घेतलेला आहे। आधी मी चाळून बाजूला ठेवला होता आणि मग मोजून याच्यामध्ये घेते। आता सोबतच 1 चमचा सारखं मीठ आणि त्याच चमच्याने मोजून आपल्याला 1 चमचा साखर घालायची आणि हाफ टीस्पून आपल्याला खायचा जो सोडा असतो ना तो याच्यामध्ये घालायचा आहे आणि छान हे ड्राय इंग्रेडिएंट्स आहेत ते मिक्स करून घ्यायचे। सोडा घातल्यामुळे छान असं पीठ आहे ते फुलून येतं आणि भटुरे एकदम छान सॉफ्ट बनतात आणि ते खूप वेळापर्यंत फुलून पण राहतात। आता सगळे ड्राय इंग्रेडिएंट्स छान मिक्स झाले आणि इथे 15 मिनिटं झाली होती। रव्याने छान पाणी सोक केलंय। वरचं जास्तीचं जे पाणी आहे ते मी काढून घेतलंय आणि त्यातील रवा आहे तो आपल्याला व्यवस्थित निथळवून घ्यायचा आहे। त्यामुळे असं बेसिक मेजरमेंट नसतं पाण्याचं की रव्यामध्ये किती पाणी घालायचंय, फक्त रवा छान सोक झाला पाहिजे। मी ते हातानेच व्यवस्थित रवा आहे तो निथळवून घेतला। तुम्हाला हवं तर तुम्ही कोणत्याही चाळणीमधून निथळवून घेतलात तरी चालेल। छान असा सगळा रवा मी इथे काढून घेतला आणि आता जे सुकं पीठ आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा रवा आहे तो छान मिक्स करून घ्यायचा आहे। म्हणजे आपण कोणतीही कचोरी किंवा अशा समोशासारखे खस्ता पदार्थ बनवतो तेव्हा मोहन कसं छान मिक्स करून घेतो पिठाला, अगदी त्याच पद्धतीने हा रवा आहे तो पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा। त्याचा ओलावा आहे तो चारी बाजूला लागला पाहिजे आणि अगदी रवाळच टेक्स्चर असं आलं पाहिजे पिठाला, इथपर्यंत याला छान असं मिक्स करून घ्यायचं। 5 ते 6 मिनिटं लागतात आणि मग ते छान मिक्स होतं, फार काही वेळ लागत नाही। तर बघू शकता मस्त असं क्रमली झालेलं आहे मिक्सचर। आता याच्यामध्ये आपल्याला दही घालायचंय। दही आहे ते फ्रेश घ्यायचं, थोडंफार आंबट असलं तरी चालतं पण खूप जुनं घ्यायचं नाही। आणि आता आपल्याला हे पीठ आहे ते पूर्णपणे दह्यामध्ये किंवा ताकामध्ये मळून घ्यायचंय, कारण पिठामध्ये आपण जो खायचा सोडा वापरलाय तो ऍक्टिव्हेट होण्यासाठी याच्यामध्ये काहीतरी आंबट पदार्थ जाणं खूप गरजेचं असतं। त्यामुळे इथे आपण दही वापरणार आहोत, त्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही। लागेल तसं दही घालूनच हे पीठ आहे ते घट्टसर मळून घ्यायचंय। खूप सैल मळलात ना तर ते आपण जेव्हा रेस्ट देतो तेव्हा त्यापेक्षाही ते सैल होतं आणि व्यवस्थित लाटता येत नाही। त्यामुळे बऱ्यापैकी असं घट्ट याला मळून घ्यायचंय। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते बोट दाबून, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल। इथपर्यंत याला घट्ट मळून घ्यायचंय। आता आपल्याला याला छान असं काय म्हणतात ते पटकत त्याला मळून घ्यायचंय। मग परादीमध्ये ते पॉसिबल नव्हतं, म्हणून मी एक अशी सिलिकॉनची शीट मिळते जी अशी प्लेन असते, त्याच्यामध्ये खूप सारा एरिया असतो पीठ मळण्यासाठी, ती घेतलेली आहे। जर ही नसेल तर तुम्ही डायरेक्टली प्लॅटफॉर्मला क्लीन करून वापरलात ना तरी चालेल, पण त्याला असं मस्त दोन्ही हातांनी स्ट्रेच करत छान असं मळून घ्यायचंय। भटुरा परफेक्ट होण्याच्या पाठीमागे पीठ मळणं हे खूप महत्त्वाचं असतं। पीठ जेवढं छान मळू आणि पिठाला जेवढी चांगली रेस्ट देऊ तेवढा भटुरा खूप छान तयार होतो। जवळजवळ 10 ते 12 मिनिटं लागतात पीठ मळायला, पण पीठ असं छान सॉफ्ट मळलं गेलं पाहिजे। बघू शकता जसं मी मळेल ना तसं ते सॉफ्ट होत निघालंय, असं कंबाईन होत चाललेलं आहे। जसं आपल्याला वाटतं ते छान कंबाईन होतंय तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून तेल घालायचंय आणि तेल घातल्यानंतर पुन्हा 5 ते 6 मिनिटं छान मळून घ्यायचंय। अगदी असं स्ट्रेच झालं पाहिजे इथपर्यंत आणि त्याचा छान असा स्मूथ क्रॅक फ्री असा गोळा तयार झाला पाहिजे, इथपर्यंत त्याला मळून घ्यायचंय। आणि पीठ परफेक्ट झालंय की नाही हे ओळखण्यासाठी एक ट्रिक असते, ती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। इथे जवळजवळ 11 ते 12 मिनिटं झाली होती पीठ मळून आणि छान असं ते एकसारख्या गोळ्यामध्ये कंबाईन झालेलं आहे। आता ते हातामध्ये घ्यायचं आणि असं स्ट्रेच करून बघायचं, आतमध्ये असा जाळीदार भाग दिसला ना की समजून जायचं भटुऱ्याचं एकदम परफेक्ट पीठ मळून तयार झालेलं आहे। असं आतमधून पण स्मूथ नाही पाहिजे, असं जाळीदार पाहिजे, म्हणजे भटुरे खूप छान तयार होतात। आता एक बाउल घेतलाय मी, त्याच्यामध्ये चमचाभर सारखं तेल घालायचंय आणि त्या तेलामध्ये हा जो पिठाचा गोळा आहे तो छान घोळवून घ्यायचा, म्हणजे पिठाच्या चारी बाजूने व्यवस्थित तेल लागलं पाहिजे, असा त्याला छान घोळवून घ्यायचा।
आणि याला झाकून ठेवायचं आहे। तर मी एक कॉटनचं कापड घेतलंय, त्याला स्वच्छ पाण्यामध्ये छान डुबवलंय, घट्ट पिळून घेतलंय। आता या कॉटनच्या कापडाने हे पीठ आहे ते व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आणि कमीत कमी अर्धा ते पाऊण तासाची याला रेस्ट द्यायची। जितकी जास्त रेस्ट द्याल तितकं पीठ एकदम छान फुलून तयार होतं। तर पीठ मी बाजूला ठेवलंय आणि इकडे तुम्ही बघू शकता 1 कप चणे आहेत, हे रात्रीच भिजत ठेवले होते मी, तर ते छान फुललेत, ते बाजूला ठेवलेत। आता इथे आपण कटिंग करून घेऊया। तिथे मी आवळा असतो तो घेतलाय, 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत। खरं म्हटलं तर याच्यामध्ये आवळ्याचं म्हणजे सुका आवळा असतो ना तो वापरला जातो, त्याने रेसिपीला प्रॉपर असा ब्लॅक कलर येतो, पण मी इथे आवळा आहे तो ताजाच वापरला। त्यासोबत कांदा आहे, या दोन्हीची आपल्याला पाणी न घालता पेस्ट तयार करून घ्यायची। आवळा नसेल तर तुम्ही लिंबू वापरलात तरी चालेल, पण याच्यामध्ये हलका आंबटपणा खूप चांगला लागतो। इथे काही खडे मसाले घेतले, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि 1 हिरवी इलायची घेतलेली आहे। एवढ्या मसाल्यांमध्ये म्हणजे हे जे चणे आहेत ते एकदम छान तयार होतात। याची पोटली बांधून सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण हे मसाले आहेत ते खाताना इझिली वेगळे करता येतील, त्यामुळे मी इथे डायरेक्ट वापरलेले आहेत। तेलामध्ये मसाले छान परतून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये आपण आवळा आणि कांद्याची जी पेस्ट तयार करून घेतली होती ना ती घालायची आणि छान परतून घ्यायचे। छोल्यांना चांगला काळा कलर यावा यासाठी जी चहा पावडर असते ना ती उकळून त्याचं पाणी सुद्धा वापरलं जातं, पण इथे मी प्रॉपर छोले न घेता जे काळे चणे असतात ना ते वापरलेत, त्यामुळे इथे मला गरज वाटली नाही। तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता। कांद्याची पेस्ट बऱ्यापैकी भाजत आली की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला कांदा ऑलमोस्ट निम्मा होईपर्यंत गुलाबी कलरवर येईपर्यंत भाजायचे। बघू शकता ऑइल सुद्धा मस्त रिलीज झालंय। इथपर्यंत कांद्याची पेस्ट भाजून घेतली की याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट घालायची 1 चमचाभर आणि तीही मिनिटभर परतून घ्यायची, म्हणजे आलं आणि लसूणचा जो कच्चेपणा आहे तो छान मोडला गेला पाहिजे, म्हणून व्यवस्थित परतून घ्यायची। आणि त्यानंतर आपल्याला एका टोमॅटोची प्युरी घालायची, ती सुद्धा छान परतून घ्यायची। टोमॅटोच्या प्युरीतलं पाणी आहे ते आटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचंय, म्हणजे ऑइल आहे ते छान रिलीज होतं, म्हणजे समजून जायचं टोमॅटोची प्युरी छान शिजली गेली आहे, बघू शकता तुम्ही। आता याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत, तर 1 चमचा धना पावडर घातले मी, अर्धा चमचा जिरे पावडर आणि लाल काश्मीरी पावडर असते ना ती 2.5 चमचे सारखी घातले। तुम्ही जेवढं तिखट खाता त्यानुसार याच्यामध्ये तुम्ही लाल पावडर घालू शकता। आता हे सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे, छान ते ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत। मग याच्यामध्ये आपण जे चणे भिजत घातले होते ना ते निथळवून घालायचे। बऱ्यापैकी भटुऱ्यांबरोबर काळे चण्यांची जी भाजी असते ना ती मला जास्त आवडते छोल्यांपेक्षा। तुम्ही याच्या जागी छोले वापरलात आणि सेम रेसिपी फॉलो केलात ना तरी चालेल। आता मसाल्यांमध्ये 1 ते 2 मिनिट छोले असेच परतून घ्यायचे, म्हणजे ते चवीला छान लागतात। आणि मग याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालायचंय। मी ते अर्धा ग्लास सारखं पाणी घातलंय, छान मिक्स करून घेतलं, तर मला पाण्याची क्वांटिटी थोडी कमी वाटली म्हणून अर्धा ग्लास पाणी मी पुन्हा घातलंय, म्हणजे एकूण 1 ग्लास पाणी याच्यामध्ये घातलंय। छान मिक्स करून घेतलंय आणि आता आपल्याला झाकण लावून मीडियम गॅसवरती 4 शिट्या करायच्या आहेत। चणे आपले छान भिजले गेले होते, त्यामुळे 4 शिट्यांमध्ये ते परफेक्ट असे शिजले जातात। म्हणजे जास्त शिजले ना तर ते असे विस्कटतात आणि कमी शिजले तर ती भाजी खाताना मजा येत नाही, त्यामुळे चणे परफेक्ट शिजणं खूप गरजेचं असतं। तिथे 4 शिट्ट्या झाल्या होत्या, कुकर चांगला थंड होऊ द्यायचा आणि मग आपल्याला कुकर उघडायचं आहे। कुकर उघडल्यानंतर पुन्हा एकदा गॅस लावून ओपनली आपल्याला याला 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। त्याआधी मी चणे आहे ते चेक करून घेते, बघू शकता व्यवस्थित शिजले गेलेत। आता गॅस लावून आपल्याला याला ओपनली 5 ते 6 मिनिटं शिजवायचं आहे, म्हणजे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आहे ना ती व्यवस्थित मॅनेज होते आणि मिळून येतं, त्यामुळे आपल्याला ओपनली याला शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण जो बेसिक छोलेचा तडका असतो ना तो देऊया। बाकी याच्यामध्ये काही जात नाही, फक्त जे आलं असतं ते असं स्लाइसमध्ये लांब लांब कट करून घ्यायचं आणि तेलामध्ये चांगलं गोल्डन होईपर्यंत भाजायचं। हा आल्याचा तडका दिल्याशिवाय ही रेसिपी अधुरी आहे असं म्हणू शकता, पण जेव्हा आपण खातो ना तेव्हा कळत सुद्धा नाही आपण आलं खातोय, एवढं छान लागतं। तेलामध्ये छान गोल्डन होईपर्यंत भाजायचे। इथे मी जे आलं आहे ते व्यवस्थित निथळवून घेतलंय तेलातून, तुम्हाला हवं तर तुम्ही तेलासकट याच्यामध्ये घालू शकता। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता किती छान ज्युसी म्हणजे असे रसरशीत चणे आपले तयार झालेले आहेत। लास्टला मी याच्यामध्ये कोथिंबीर घातले।
आणि मस्त आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही ग्रेव्ही बघू शकता, इतकी मस्त लागते आणि मुळात म्हणजे झटपट बनवून तयार होते। त्यामुळे नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा। भटुऱ्यांबरोबरच कशाला, चपाती बरोबर सुद्धा खरंच खूप छान लागते ही भाजी। तर इकडे आपलं पीठ भिजत ठेवून जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला होता। तर आता इथे मी याला पुन्हा एकदा मळून घेते। म्हणजे पीठ मळणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। याच्यामध्ये जास्त मेहनतीचं काही काम असेल तर ते पीठ मळणं आहे। तुम्ही बघू शकता मगासपेक्षा पीठ आहे ते मस्त स्ट्रेच होतंय, म्हणजे छान ते फुललं गेलंय। आता 2 ते 3 मिनिटाला मी पुन्हा मळून घेतलंय आणि याचा असा रोल करून घेतलाय, जेणेकरून आपल्याला याचे इव्हनली पेढे बनवायला मदत होईल, म्हणजे एकसारख्या आकाराचे भटुरे तयार होतात। कारण आपण पुरी बनवताना मोठी पुरी बनवून जसा कोणत्याही डब्याच्या झाकण्याने छाप काढतो ना, तसं भटुऱ्यामध्ये चालत नाही। भटुरे असे सेपरेटली जसे लाटले गेले पाहिजेत, म्हणजे ते छान फुलले जातात। त्यामुळे आपल्याला इथे असे पेढे तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे एकसारख्या आकारात आपले भटुरे तयार होतात। तर इथे सगळे पेढे कट करून झाले होते। आता त्यांना असं व्यवस्थित सेंटरला फोल्ड करत व्यवस्थित असं त्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे क्रॅक असू दे नको असं। जसं आपण नान कुलचे वगैरे बनवण्यासाठी कसा गोळा तयार करतो, अगदी तशा टाईपचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आतमध्ये फोल्ड करत मी सगळे गोळे आहेत ते करून घेतलेत, म्हणजे आपल्याला लाटताना सोपं जाईल। आणि सगळे व्यवस्थित ओल्या कापडाने झाकून ठेवलेत, म्हणजे वरून त्याला क्रॅक जाणार नाही। इकडे मी तेल तापत ठेवलंय। भटुरे काढण्यासाठी प्लेट, टिश्यू पेपर सोबतच झारा ही सगळी तयारी करून ठेवली, म्हणजे आपली गडबड होणार नाही। आता आपल्याला एक एक भटुरा आहे तो डायरेक्ट म्हणजे असं लाटून घ्यायचंय। सुकं पीठ इथे लागत नाही। सुकं पीठ न लागता आपला भटुरा व्यवस्थित लाटला गेला ना की आपलं पीठ परफेक्ट झालंय असं समजायचं आणि तो 100% फुगणार, याची फुल गॅरंटी। इथे बघू शकता ओल शेपमध्ये किंवा गोल शेपमध्ये तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही याला लाटून घेऊ शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या बाजूनी इव्हनली लाटायचं, खूप जाड ठेवायचं नाही, म्हणजे भटुरे खाताना मजा येत नाही। आणि काठ आहेत ते प्रॉपरली लाटले गेले पाहिजेत, ते जर जाड ठेवले तरी ते व्यवस्थित दिसत नाहीत आणि खातानाही मजा येत नाही। त्यामुळे एकदम परफेक्ट असे हे भटुरे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत। मी 2-3 भटुरे आहेत त्या आधी लाटून घेते, म्हणजे आपल्याला तळायला सोपं होऊन जाईल। आणि महत्त्वाचं म्हणजे भटुरे तळताना तेल आहे ते मस्त तापलं गेलेलं पाहिजे। असं मीडियम तापलेलं असलं तर भटुरे तेल ओढून घेतात। बघू शकता छान तापलेल्या तेलामध्ये भटुरे घातल्यानंतर आपल्याला वरून झाऱ्याने जरा जरासं तेल आहे ते घालत राहायचंय, म्हणजे कलर आहे तो छान येतो आणि गोल्डन कलरवरती आपल्याला याला छान भाजून घ्यायचंय। बघू शकता झारा लावायची गरज लागली नाही आणि आपले भटुरे आहेत ते मस्त असे फुगलेले आहेत, म्हणजे सगळे भटुरे एकसारखे फुगून तयार झालेले आहेत। असं एकही भटुरा झाला नाही की तो फुगला नाही। तुम्ही ही रेसिपी फॉलो केलात ना तर तुमचेही सगळे भटुरे 100% फुगणाऱ्याची फुल गॅरंटी। तर सगळे भटुरे मी व्यवस्थित तेलातून निथळवून काढलेले आहेत। तसं बघायला गेलं तर हे भटुरे फार काही असं तेल ओढून घेत नाहीत आणि खूप वेळ, म्हणजे अगदी खूप वेळापर्यंत हे तसेच फुगून राहतात। खरं म्हटलं तर मी भटुरे केले होते ना त्यातले 2 शिल्लक राहिले होते, ते संध्याकाळपर्यंत मी पाहिलं तर ते तसेच फुगून होते, अजिबात दबले गेले नाहीत, एकदम परफेक्ट तयार होतात। नक्की एकदा ट्राय करा। अशाच पद्धतीने मी सगळे भटुरे आहेत ते तळून घेतलेले आहेत। बघू शकता सगळे भटुरे आपले 100% फुललेले आहेत आणि चवीलाही अगदी अप्रतिम लागतात। म्हणजे तुम्ही नुसता भटुरा खाल्लात ना तरी तो छान लागतो, कारण आपण पीठ मळताना त्याच्यामध्ये मीठ वापरलं होतं, त्यामुळे नुसता जरी भटुरा खाल्ला तरी तो चवीला लागतो। आणि सोबतच जे आपण सिंपली चणे बनवलेत ते बघू शकता किती छान कलर आलाय चण्यांना आणि मस्त रसरशीत तयार झालेले आहेत। सोबतच तळलेली मिरची, कांदा आणि कोणतंही लोणचं असलं तरी डिश आहे ही कंप्लीट होते। तुम्ही बघू शकता मी बोटाने तो भटुरा आहे तो फोडलाय, तो लीक झालाय भटुरा, तरी सुद्धा त्याच्यामधली हवा गेलेली नाही, म्हणजे तो असा दबका झालेला नाही आहे, तसा फुगून आहे। याच्यावरूनच तुम्हाला समजत असेल की तो भटुरा किती परफेक्ट तयार झालाय आणि चवीला खरंच खूप छान कॉम्बिनेशन लागतं। ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू, बाय बाय।